नमस्कार, मी निळकंठ गायकवाड. आपण पाहत आहात जनसंवाद न्यूज. साधू संतांचे मार्ग, साधू संतांचे मार्ग, साधू संतांचे मार्ग, साधू संतांचे मार्ग. आगळाने भरिले जग, आगळाने भरिले जग. देऊला तो जाऊ साधू संतांचे मार्ग, 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 साधू संतांचे मार्ग. अर्थ लोपली पुराणे, अर्थ लोपली पुरा, अर्थ लोपली पुराणे. आईचे लोभी मन, आईचे लोभी मन, आईचे लोभी मन, आईचे लोभी मन. साधने आवडी गुरुदेवी, साधने आवडी गुरुदेवी, साधने आवडी गुरुदेवी, साधने आवडी गुरुदेवी. साधू संतांचे मार्ग, साधू संतांचे मार्ग, साधू संतांचे मार्ग, साधू संतांचे मार्ग. भरले जग आहे, जाणे भरले जग, आरळाने भरले जग, आरळाने भरले जग. उचिताचा भाव, उचिताचा भाव, उचिताचा भाव, उचिताचा भाव. यशवला यशवू, Thank you.
बाबा बुद्ध के कडी मन माझे नमदे बांधाव झोपडे बाबा तुझे बुद्ध के कडी बाबा बुद्ध के कडी मन माझे नमदे बांधाव झोपडे रुक्मिनाथ बाबा तुझे बुद्ध के कडी बाबा बुद्ध के कडी मन माझे नमदे बांधाव झोपडे रुक्मिनाथ बाबा तुझे बुद्ध के कडी बाबा बुद्ध के मला पलीकडे पांडुरंगा नदी भरली चंद्र भागा नदी भरली चंद्र भागा आमच्या बालकवी प्रसाद माळीला विनंती करतो की त्याने कार्यक्रमाची सुरुवात त्याच्या एका कवितेने सादर करावी. कवी गुरु ठाकूर यांची कविता बाप काय असतो ते विशद करणारी कविता आहे. पुरामती माया त्याच्या काळ्या मेघवानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी जिजो जिजो संसाराचा गाडा हाकला वटामध्ये हासू जरी कला वागला घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लय अवघड हाय गड्या. आम्ही व्याख्यान प्रवचन करतो कार्यक्रम करतो ज्यांच्यासाठी कार्यक्रम असतो ते मात्र तिथे नसतात. तृतीय क्रमांक महाराष्ट्रामध्ये पहिला क्रमांक स्वच्छतेच्या बाबतीत आहे. त्या स्वच्छतेच्या क्रमांकामध्ये आमच्या कविता.com सहभाग आहे कारण ह्या रुद्राक्षाने स्वतः कविता लिहून ते सादर केली आणि तत्कालीन आयुक्त नार्वेकर साहेबांनी त्याचा सन्मान केलेला आहे. गोड गळ्याचा धनी फुलामंदी फुलबाई फुल वजायचं फुल वजायचं तस प्रेम गायचं फुल वजायचं तस प्रेम गायचं फुलामंदी फुलबाई
फुलवचाफ्याच फुलामंदी फुलबाई फुलवचाफ्याच फुलवचाफ्याच तस प्रेम ग बापाच फुलवचाफ्याच तस प्रेम ग बापाच. बऱ्याच तोंडकरांच्या ओळीत बैलावानी राबणारा बाप गाई वाणी होता. बैलावानी राबणारा बाप गाई वाणी होता. हात त्याचा खरबुडा पण आई वाणी होता पण आई वाणी होता. बैलावानी राबणारा बाप गाई वाणी होता. बाप नवताडानी बाप नवता साक्षर बाप नवताडानी बाप नवता साक्षर माझ्या जीवाच्या वहीत त्याच्या रक्ताचे अक्षर त्याच्या रक्ताचे अक्षर. बैलावानी राबणारा बाप गाई वाणी होता. अनवाणी पायानीच दिले काट्याला उत्तर अनवाणी पायानीच दिले काट्याला उत्तर. किती सुवासिक होते त्याच्या घामाचे अत्तर त्याच्या घामाचे अत्तर. बैलावानी राबणारा बाप गाई वाणी होता. माझ्या नव्या वहीसाठी माझ्या नव्या वहीसाठी बाप भिजला घामान. माझ्या नव्या वहीसाठी बाप भिजला घामान. त्याची मळालेली बंडी मला ध्वजाच्या समान मला ध्वजाच्या समान. बैलावानी राबणारा बाप गाई वाणी होता. धडा कागदी बापाचा नाही पुस्तकात आला. धडा कागदी बापाचा नाही पुस्तकात आला. शेणामुताच्या शाळेत त्याचा नंबर पहिला त्याचा नंबर पहिला. बैलावानी राबणारा बाप गाई वाणी होता. बैलावानी राबणारा बाप गाई वाणी होता. हात त्याचा खरबुडा पण आई वाणी होता पण आई वाणी होता पण आई वाणी होता. फार छान. बाप समजून घेणं फार अवघड असतंय आणि असा बाप जेव्हा कवितेतून उतरतो आपल्या पुढे तेव्हा में पहन लेता है वो बाप होता है. माँ रखती है कोख में 9 महीने हमें. माँ रखती है 9 महीने कोख में हमें पर 9 महीने जो दिमाग में रखता है वो बाप होता है वो बाप होता है वो बाप होता है. कधी कधी खपत नाही सुधाकर दादा असं होतं आणि म्हणून तुम्ही खूप भाग्यवान आहात. तुमच्या गावाचे महादेवराव गोपाळे किंवा आदरणीय नारायण महाराज त्यांचीच परंपरा सुधाकर असेल किंवा माझा शंकर किंवा इथे सुनील दादा आम्ही एक विचाराने भारवलेली माणसं आहोत आणि सर्व महाराष्ट्रभर हा विचारांचा जोगवा जागर आणि त्याचा सागर कसा होईल असा प्रयत्न करतोय. ही माझी विद्यार्थी आहेत. ह्या माझ्या विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही कविता डॉट कॉम हा कार्यक्रम सुधाकरची
करत असतो, फिरत असतो. अर्थात हे सांगत असताना मला माझा शंकर बाबा गेल्यानंतर, अर्थात दोन्ही बाबा गेल्यानंतर, नारायण महाराज गेल्यानंतर आणि आदरणीय कुंडलिकजी गोपाळ गेल्यानंतर खूप उणीव भासली होती या लेकराला. आणि मग त्याच्या पाठीवरती हात ठेवण्याचा मी प्रयत्न केला आणि कुठेतरी उणीव ती भरून निघावी म्हणून मी शंकरला घेऊन एक मुख्य निवेदक म्हणून तो माझा कविता.comचा त्या ठिकाणी मुख्य कवी आहे. त्याची एक कविता आहे, बाप नावाचा माणूस. ही कविता महाराष्ट्रभर तो कुठेही गेला ना, तुमच्या गावासाठी प्रत्येक गावात टाळ्या होतात. मला वाटतं मंदिरामध्ये महाराजांच्या समोर ती कविता, मला वाटतं आज सारखा उचित प्रसंग नाही. कवी, तुम्हाला माझे आशीर्वाद आहेत. या कळंबोलीचं ना सर्व हिंदुस्थानामध्ये नाव तुम्ही मोठं करा आणि बाप नावाची ही कविता ज्या ज्या ठिकाणी जाल त्या त्या ठिकाणी सादर करा. ही बाप माणसासाठी दिलेली तुम्हाला शपथ आहे. धन्यवाद सर. आईचा बाबा नसेल तर घराला घर पण येतं, हे जितकं खरं आहे तितकंच हेही खरं आहे की घराच्या बाहेर फक्त बापाच्या चपलाचा जोडा जरी असला तरी त्या घराला शोभा येते. म्हणून बाप समजून घेणं फार गरजेचं आहे. पण काय होतं, हल्लीच्या पिढीला बाप समजून घेता येत नाही. म्हणून आम्ही पोटतिडकीने जातो जगासमोर, सांगत असतो संवाद नात्याचा जो ज्याची गरज आहे. बाप कविता त्यांनी महाराष्ट्राच्या कवितेने मला ओळख दिली. माझी ही कविता माझ्या वडिलांनी एकदा ऐकलेली आहे. माझ्या पुस्तकाचं प्रकाशन होतं आणि मी असा होतो व्यासपीठावर, माझे वडील त्या बाजूला बसले होते. पलीकडच्या बाजूला त्या रांगेमध्ये माझा मित्र रायबा पवार बसला होता. तो मोबाईलवर शूट करत होता. माझ्याकडे ते शूटिंग आहे. माझी कविता चालू होती. माझे वडील चष्मा काढून रडत होते, कारण त्या कवितेमध्ये तो भाव आहे. कारण बाप समजून घेणं फार गरजेचं आहे की धूप में बाप और चूल्हे पे माँ जलती है, धूप में बाप और चूल्हे पे माँ जलती है, तब जाके कहीं उनकी औलाद पलती है, तब जाके कहीं उनकी औलाद पलती है. बाप समजून घेणं गरजेचं आहे. आदरणीय नारायण महाराज गोपाळे आपणास आपल्याला माहिती आहे, माझ्यासाठी फार मोठं नाव आहे आणि माझं आदराचं, माझं आदर्शाचं स्थान आहे. बाबा जाणं आणि माझ्या वडिलांचं जाणं माझ्या आयुष्यामध्ये फार मोठी हानी आहे, परंतु चालतो आहे. सरांचा आशीर्वाद आहे आणि तुम्हाला सगळ्या मायबापांचा आशीर्वाद आहे. फार वेळ घेत नाही, कविता सादर करतो. बाप ज्या कवितेला सादर करणं आणि ऐकताना सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येणं किंवा जो काही भाव आहे तो तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न करतो की आपण कवितेतून बाप समजून घेऊया आणि बाप माणसाला श्रद्धांजली. माणूस न उलगड गेलं कोड, बाप नावाचा माणूस न उलगड गेलं कोड, दिसे नारळ कठीण आत पाणी जसे गोड, दिसे नारळ कठीण आत पाणी जसे गोड, बाप नावाचा माणूस काय वर्णावी महती आहे, महती पल्याड. बापाचं वर्णन करणं सोपं नाही. काय वर्णावी महती आहे, महती पल्याड, धाक कितीही डावला तरी तोच करी लाड, धाक कितीही डावला तरी तोच करी लाड, बाप नावाचा माणूस. तुम्ही झोपावे निर्धास्त, तो जागवी तो रात, तुम्ही झोपावे निर्धास्त, तो जागवी तो रात, लेकरांच्या भल्यासाठी बाप झिजतो दिन रात, लेकरांच्या भल्यासाठी बाप झिजतो दिन रात, बाप नावाचा माणूस. अश्रू नाही त्याच्या डोळ्यात, रडे आत. पुरुषाला रडण्याची संबंधित निसर्गाने समाजाने दिलेलं नाही. बापाला रडता येत नाही, पुढा समोर येत नाही, पण
जर बापाला समजून घ्यायचं असेल तर कधीतरी रात्री अपरात्री उठायचं, बापाची उशी चापायची आणि ती उशी जर ओली असेल तर समजायचं आपला बाप दुःखी आहे, त्याला विचारा की बाबा काय अडचण आहे, मी आहे सोबत. कारण बाप सगळ्यांसमोर रडत नाही. अश्रू नाही त्याच्या डोळ्यात रडे आतल्यात, अश्रू नाही त्याच्या डोळ्यात रडे आतल्यात. बापा सारखा सोंगड्या नाही अवघ्या जगात, बापा सारखा सोंगड्या नाही अवघ्या जगात. बाप नावाचा माणूस त्याग करावा बापाने, दुःख झेलावे एकट्याने, त्याग करावा बापाने, दुःख झेलावे एकट्याने. पडला कितीही आजारी काम करे मुकाट्याने. बाप नावाचा माणूस. आणि बाप आयुष्यात दोनदा समजतो, बाप आयुष्यात दोनदा समजतो. एकदा आपला बाप गेल्यावर आणि एकदा आपण बाप झाल्यावर. बाप आयुष्यात दोनदा समजतो, म्हणून बाप समजून घेतलं पाहिजे. कारण बाप समजून घेणं फार अवघड आहे. रथ घराचा हाकण्या दुःख झेलितो तापाच, रथ घराचा हाकण्या दुःख झेलितो तापाच. बाप समजण्यासाठी हवं काळीज बापाच. ताप हा फक्त काहीच नसतो. नारायण महाराजांकडून शिकलेले हे वाक्य आहे की ताप हा फक्त काहीच नसतो. ताप हा वाचिक असतो, मानसिक असतो, ताप शारीरिक असतो, ताप सामुदायिक असतो, सामाजिक असतो, ताप आर्थिक असतो, ताप कौटुंबिक असतो. अशा सगळ्या प्रकारचा झेलतो जो ताप, त्याचं नाव बाप. म्हणून बाप समजून घेतला पाहिजे. कवितेचा शेवट आहे. अश्रू नाही त्याच्या डोळ्यात रडे आतल्यात. बापा सारखा सोंगड्या नाही अवघ्या जगात. बाप वर्णितो मी जेव्हा भान माझं हरपत. बाप वर्णितो मी जेव्हा भान माझं हरपत. बाप समजण्यासाठी बाप व्हायला लागत. बाप समजण्यासाठी बाप व्हायला लागत. बाप नावाचा माणूस न उलगडलेलं कोड दिसेनार कठीण. आता पाणी जसे गोड. धन्यवाद. पांडुरंग बापाच्या स्वरूपात मला भेटला. तो नारायण म्हणजेच, आणि तो नारायणाचं जे गाव आहे, त्या नारायणाचं जे गाव आहे ते गाव म्हणजे कारंबळे. तर नमस्कार मंडळी, कवितेचा माळी. बाप सांगायच्या वेळेस मला वाटतं की थेंब सारे वाहून एवढीच का गळतात ग, मोती गेल्यावर शिमल्याची बाग लोक उगीच का म्हणतात. थेंब सारे वाहून उगीच का गळतात ग, मोती गेल्यावर शिमल्याची बाग लोक उगीच का म्हणतात ग. आणि ऐक जिंदगी तुझ्या असावी असताना आपलीच माणसे छळतात ग. जिवंतपणी लावत नाही जीव बापाला, जिवंतपणी लावत नाही जीव बापाला. मग ती गेल्यावर ते गेल्यावर हेच लोक रडतात ग. कविता म्हणतोय बाप. हाडा मासाच जगर रात भरता जागर. हाडा मासाच जगर रात भरता जागर. भुकेल्या पोटीनी जुन रोज राहे मर मर, रोज राहे मर मर. मया बापाच हसन दुःख उराशी घेऊनी, मया बापाच हसन दुःख उराशी घेऊनी. नाही इकत इमान माझा बाप स्वाभिमानी, माझा बाप स्वाभिमानी. उन्हातानात राबणी सोसे गरिबीची झळ, उन्हातानात
दिवस झिरणी मिळे कष्टालेच फळ, मिळे कष्टालेच फळ. जिथं ठेवली उराशी बाप लेकर शिकवी, जिथं ठेवली उराशी बाप लेकर शिकवी. घाव झेलुनी अंगी बाप लेकर खेळवी, पाठी लेकर खेळवी. सुख पाहता लोचनी दुःख अथरुणावर, सुख पाहता लोचनी दुःख अथरुणावर. बड्या कष्टानं भादितो माझा बाप घरदार, माझा बाप घरदार. कधी आराम नाताले तो जाणेला रविवार, कधी आराम नाताले तो जाणेला रविवार. माझा बाप चालवितो उभ्या जगाचा संसार, उभ्या घराचा संसार. आलं उतार वयना खाये बैसुनी भाकरी, आलं उतार वयना खाये बैसुनी भाकरी. झेपे नाही भार तरी करे लोकाची चाकरी, करे लोकाची चाकरी. तिटा पिटा किती कळ पडे पोटालेच पिळ, तरी बी मारे कुदळ त्याचे हातालेच बळ, त्याचे हातालेच बळ. डोळा आभाळ साचवी सार काही तो पचवी, डोळा आभाळ साचवी सार काही तो पचवी. धाक दावली बापाचा माय माणूस घडवी, मला माणूस घडवी. आणि शेवट अशी किमया बापाची गंधते साऱ्या अंबरी, अशी किमया बापाची गंधते साऱ्या अंबरी. माझ्या बापाच्या रूपात, तुमच्या बापाच्या रूपात मले भेटला श्रीहरी, मले भेटला श्रीहरी. धन्यवाद. बापाचं उदाहरण सांगताना आम्हाला उदाहरण सापडत नाही, पण दोन उदाहरणं अशी आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील सुभेदार रामजी सपकाळ. कारण छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्यासाठी की घरासाठी सोडीले घर आणि राहिला परमुलखात बापाचं प्रेम ज्याला मिळालं नाही. आपल्याकडे पहिला प्रयोग आहे. यात्रा म्हटली की किती मोठा उत्सव असतो आणि यात्रेला तमाशा असतो. तिथे जावळीच्या खोऱ्यामध्ये जाधव उमरी नावाचं गाव आहे. त्या जाधव उमरी गावामध्ये यात्रेचा तमाशा कॅन्सल करून आमच्या कविता.com चा कार्यक्रम ठेवला. रात्री 10:30 सुरू झालेला कार्यक्रम पहाटे 3 वाजेपर्यंत चालू होता. आम्ही थंडीमध्ये कुडकुडत होतो, पण ते 3 वाजेपर्यंत कविता ऐकत होते. आम्ही ऐकू शकतो आणि ऐकणारे जर असतील तर, आणि तसे दर्दी भेटले तर आम्ही कविता सादर करतो सगळ्या प्रकारच्या. पण आज आम्ही हा विषय घेतलाय. आम्ही महापुरुषांच्या कविता सादर करतो जयंतीला, फक्त महापुरुषांच्या कविता. आम्ही तळोजा कारागृह नवी मुंबई जे कैदी आहेत कावाडी ऊस मळ्यात तोडतो या, कांडकऊस भाकर पोरांना ठेवणी, कांडकऊसाच चाकतो या. कमीच खवाटी फाटलेलं सुई धाग्यानं शिवलेलं, माझ्या बापाच्या धोतराला सदा ठिगाळ जोडलेलं. कारण माझाही बाप नाक्यावर काम करायचा. आदरणीय नारायण महाराज देखील नाक्यावर काम करायचे. आणि नाक्यावर काम करणाऱ्या माणसाची तिथं काय अवस्था असते ना, ती मला चांगली जवळून माहिती की माझा बाप देखील नाका काम करायचा. आली जत्रा गावाची बाप वाड्याला जायचा, उधार पाधार कापड चोरांना नाहीचा. जुन्या फाटक्यानं बाप जत्रत फिरायचा, आमच्या सुखाची चिंता तरी मनात करायचा. चूल पेटत नव्हती. मला चांगलं माहिती आहे
की माझ्या घरामध्ये 4-4, 5-5 दिवसांनी एकदा चूल पेटायची. माझे आई वडील आडेकन छागरी शेतावर कामाला जायचे. त्यातून शंकर गोपाळे नावाचा एक बाप माणूस पाटील तिकडे कामाला जायचे. संध्याकाळी ती माणसं माझ्या बापाला आईला, कारण माझ्या बापाचा पाय फुटलेला होता, नाक्यावरून नुकताच तो गावाला आला होता. आणि मग त्यांच्याकडे कामाला जायचे. त्या ताटामध्ये एकाच माणसाचं जेवण दिलं पाहिजे किंवा दोनच, पण ती माणसं 4-4 भाकरी, जास्त भात, जास्त कालवण द्यायची. आम्ही 4 भावंड खायचं आणि माझे आई वडील अक्षरशः पाणी पिऊन झोपायचे. आणि म्हणून ही बाप कविता मला म्हणण्याविषयी वाटली. आली जत्रा गावाची, बापू वाड्याला जायचा, उधार पाडार कापड पोरांना आणायचा. जुन्या फाटक्याला बाप जत्रत फिरायचा, आमच्या सुखाची चिंता तरी मनात करायचा. चूल पेटत नव्हती दिस दिवस घराला, पायली भरण्यासाठी बाप गावभर फिरला. आमचं दुखलं खुपलं, बाप मनात झुरायचा, घेऊन पाठगोळी आम्हा डॉक्टर लावायचा. 92-93च्या काळामध्ये मला पहिल्यांदा मारलं. माझ्या उजव्या पायाच्या मांडीमध्ये आरपार शिंग गेलं तेव्हा इथून जोडीने मला वाड्यापर्यंत घेऊन गेली. आणि ज्या क्षणी माझ्या बापाला कळालं त्या क्षणी माझा बाप रात्रीचा दिवस करून वाड्याला कुलकर्णीच्या हॉस्पिटलमध्ये आला होता. आमचं दुखलं खुपलं, बाप मनात जुरायचा, घेऊन पाठगोळी आम्हा डॉक्टर जावायचा. बापाचा विशेष जीव आपल्या लेखीवर असतो. 18-20 वर्ष तो बाप आपल्या लेखीला सांभाळतो, कष्ट करू देत नाही. आणि जेव्हा ती लेक परक्याच्या घरी जात असते तेव्हा बाप मनात जुरायचा, लग्न लेकीच करीना, ढांगा ढोंगा हुंद्या पायी शेतीवाडीला विकीना. मग त्या कवीचा बाप तेव्हा त्याला सोडून गेला तेव्हा कवी म्हणतो, असा कनवाळू बाप जेव्हा सोडून या गेला, वावळे कवीचा जीव तेव्हा कसा विस झाला. मला कस तरी होत या बाप लोकाचा बघताना, उरी हुंड का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. धन्यवाद. एक उत्कृष्ट जोडीदार आणि त्याच्या या स्मरणाचे स्मरण करताना बाप तुमच्याकडे मांडू शकलो. मला या कविता.com मी कधी त्यापूर्वी भाग झालो नाही, पण आदरणीय पाटील सरांनी मला आज भाग करून घेतलं, त्याबद्दल त्यांना मनपूर्वक धन्यवाद. माय बापाची कहाणी ऐका ऐका दोस्तांनो, माय बापाची कहाणी. बाप नारळी खोबर, माय नारळाच पाणी, माय नारळाच पाणी. बाप कष्ट करी माझा करिया न हिरवगार, माय हरीन काळीज पीक जपती अपार. बाप शिवाराचा धनी, बाप शिवाराचा धनी, माय धन्याची होरानी. माय नारळाच पाणी, माय नारळाच पाणी. कवी संदीपराव त्यांची गोटा ठेवतो. त्याआधी 4 वेळा रामराव सर यांच्या. कुणाला डोळे झाकताच सुंदर दिसते, कुणाला रंभा उर्वशी वसुंधरा दिसते. कुणाला डोळे झाकताच सुंदर दिसते, कुणाला रंभा उर्वशी वसुंधरा दिसते. नवनाटकी जगात न जाणो काय काय दिसते, मी डोळे झाकताच राबणारी माय दिसते, राबणारी माय दिसते. तू मध्येच सोडून जायचे, जरासे होते आई. तू मध्येच सोडून जायचे, जरासे होते आई. काय हवे अन काय नको तू का सांगितले नाही. समृद्धी ही सारी दिली तू, काही मागितले नाही. का जाण्या
सांगना घाई आई तुझी आठवण मी पुरता गहिवरतो आई तुझी आठवण मी पुरता गहिवरतो निघून गेली गाय आता गोठा हंबरतो गोठा हंबरतो आई तुझी आठवण मी पुरता गहिवरतो निघून गेली गाय आता गोठा हंबरतो गोठा हंबरतो माझ्यासाठी माया तुझ्या रापल्या डोळ्यात माझ्यासाठी माया तुझ्या रापल्या डोळ्यात जस मधाच गुराळ मधमाशीच्या पोळ्यात मधमाशीच्या पोळ्यात आटून गेला पान्हा तुझा ताना पाझरतो निघून गेली गाय आता गोठा हंबरतो गोठा हंबरतो सादळलेली साध चुकवते काळजाचा ठेका सादळलेली साध चुकवते काळजाचा ठेका बांध फोडून मुकारा हिला वासराचा एका वासराचा एका दावणीला दावा गुंता होऊन गुदमरतो निघून गेली गाय आता गोठा हंबरतो गोठा हंबरतो माझ्या भाळाचं चंदन तुझ्या पावलांची माती माझ्या भाळाचं चंदन तुझ्या पावलांची माती नाळ जाळून फुली खाळ विजून गेला वाती विजून गेला वाती वाटेला मी लावून डोळे पदर पांघरतो निघून गेली गाय आता गोठा हंबरतो गोठा हंबरतो आई तुझी आठवण मी पुरता गहिवरतो निघून गेली गाय आता गोठा हंबरतो गोठा हंबरतो गोठा हंबरतो म्हणजे खूप लिहिण्याची ताकद तुला हा प्रसाद आहे. आणि या प्रांगणात हे पिंपळ पान सुधाकर दादा एखाद्याच्या कवितेला पिंपळ पान यावं अंगावर मोरपीस पडावं तेवढं मोठं भाग्य आहे. बाळा सांभाळ आयुष्यभर सांभाळ बोधी सत्व बोधी वृक्ष आणि त्यातनं परंपरा नंतर वाचशील मोठं झाल्यावर. कभी रखवाली नहीं होती सुखी उम्मीदों की कभी कोई डाली नहीं होती खाली खेत की कभी रखवाली नहीं होती जो झुक जाए अपने माँ बाप के चरणों में उसकी झोली कभी खाली नहीं होती उसकी झोली कभी खाली नहीं होती. और इस धरती पे दो ही सच्चे ज्योतिषी है या सृष्टीमध्ये दोनच खरे ज्योतिषी आहे. एक मन की बात जानने वाली माँ और भविष्य जानने वाला पिता. दो ही सच्चे ज्योतिषी है. आईने दिलं लेख काय असते लेख कशी असते खूप सुंदर मांडली शिंतोडे यांनी की जरी संसार विस्तव लेख सरपण नाही जरी जरी संसार विस्तव लेख सरपण नाही लेखी वाचून घराले बाप्पा घर पण नाही लेखी वाचून घराले बाप्पा घर पण नाही. लेखी अशा पाय वाटा रूढी चालीन आलेल्या लेखी अशा पाय वाटा रूढी चालीन आलेल्या बंधनात झुडूपाच्या पुन्हा गुडूप झालेल्या बंधनात झुडूपाच्या पुन्हा गुडूप झालेल्या आल्या गेल्या नाव लेकीच काढावं
अशी आचारीन लेक अशी आचारीन ताट भरून वाढाव लेक अशी आचारीन ताट भरून वाढाव लेकी अशा पाय वाटा रूढी चालीन आलेल्या बंधनात झुडूपाच्या पुन्हा गुडूप झालेल्या पुन्हा गुडूप झालेल्या. एक शेवटचे दिवस होते बापाचे. बाप केल्यानंतर तुझं लग्न कसं असतं प्रयत्न करतो मागण्याचा. लेकराच्या काळजीत रात्रभर जागताना लेकराच्या काळजीत रात्रभर जागताना मी पाहिला हे बाप एकांतात रडताना एकांतात रडताना आयुष्यभर राबला ना थकला ना थांबला आयुष्यभर राबला ना थकला ना थांबला एकदाची विसावला एकदाची विसावला देह बापाने ठेवला देह बापाने ठेवला आता कुणा म्हणू बाप आता कुणा म्हणू बाप नजर ही धीर धीर आता कुणा म्हणू बाप नजर ही धीर धीर शोधू कुठे मी बापास शोधू कुठे मी बापास जीवा लागे भूर भूर जीवा लागे भूर भूर. आता काय झालं सारा भाळ फाटलं नाही त्राण शरीरात सारा भाळ फाटलं नाही त्राण शरीरात टाहो फोडी तेले करू टाहो फोडी तेले करू देव नाही देहाऱ्यात देव नाही देहाऱ्यात घर झाले सुने सुने रया गेली अंगणाची घर झाले सुने सुने रया गेली अंगणाची कसे सांगू दुःख माझे कसे सांगू दुःख माझे व्यथा मुक्या भावनांची व्यथा मुक्या भावनांची. शेवटचा अंतरा मी विनंती करतो शंकर सर सोबत
कधी लागावीचा हुल आस वेड्या या मनाची कधी लागावीचा हुल आस वेड्या या मनाची परवोनी यारा बाबा परवोनी यारा बाबा हक ऐकाले कराची हक ऐकाले कराची परवोनी यारा बाबा हक ऐकाले कराची हक ऐकाले कराची हक ऐकाले कराची कमीत कमी वेळेत लिहायचं कागदावर. मुलांना मी म्हटलं विद्यार्थ्यांना की विद्यार्थ्यांनो तुमचं विश्व कमीत कमी शब्दात आणि कमीत कमी वेळेत लिहायचं. सारेजण लिहू लागले आणि एक जण लिहिता लिहिता थांबला. मी त्याला विचारलं, म्हटलं काय रे काय झालं, झालं का लिहून की संपली पेनातील शाही. मी त्याला म्हटलं का रे काय झालं, झालं का लिहून की संपली पेनातील शाही. तो म्हणाला सर माझं विश्व माझी आई, माझं विश्व माझी आई. आई वडिलांचं महत्व आम्ही खरोखर तळमळीने चालत असतो. अगदी आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या खूप वेगळ्या प्रकारच्या कविता करतो. अगदी 2-2, 3-3 तास अगदी कारागृहातल्या कैदी लोकांसमोर सुद्धा आणि फार फार मोठमोठ्या स्टेजवर. त्या कविता ऐकायला अनुकूल सुधाकर दादा बाप समोर आहे, पण बापाची लेकरं राहिली असती तर त्यांचे डोळे उघडले असते असं मला वाटतं. कारण कविता ज्यांच्यासाठी आहे ते बापांना त्यांची व्यथा सांगून काय फायदा आहे. जी कथा व्यथा संवेदना वेदना आपल्या लेकरांना जाणवायला पाहिजे ते तुम्हाला टोचून फायदा होत नाही आहे. तरी सुद्धा जिथपर्यंत आवाज जातो मातीमध्ये आपलं पेरण्याचं काम आहे, आपण पेरत राहावं. प्रत्येकाचे आईबाप वेगळे असतात. कुणाच्या घरामध्ये दारामध्ये रूपामध्ये पुस्तक ग्रंथ बनवून ज्ञानोबा तुकोबा बनून बाप येत असतो आयुष्यामध्ये. कोणाच्या आयुष्यामध्ये शिवबा बनूनही बाप येत असतो आणि तुम्हा आम्हा सर्वांचा बाप तो शिवबा. यांच्याविषयी एक विठ्ठल शिंदेची कविता सादर करतो. बापाचा बाप असणारे आपले छत्रपती शिवाजी महाराज. मी खरं तर शिवव्याख्याता कवी नाहीच आहे, पण ह्या कवी लेकरांना सोबत घेऊन 50 कवी आहेत माझ्याकडे, माझ्यासाठी सुधाकर दादा. आम्ही महाराष्ट्रभर असे प्रवास करतात, कार्यक्रम करत असतो. शिवराय किंवा शिवाजी महाराज सांगत असताना मी शिवाजी या शब्दाचा जो काही अमृत शब्द आहे शिवाजी नाव, शिवाजी म्हणजे शिका वाचा आणि जिंका हा खरा शिवाजी शब्दाचा अर्थ आहे. शिका वाचा आणि जिंका हा शिवाजी शब्दाचा अर्थ आहे. म्हणून प्रत्येकाने शिकायचं आहे, वाचायचं आणि जिंकायचं आहे. विठ्ठल शिंदेची एक कविता सादर करतोय. राजे आता इथं कुणाचे सुखाचे 2 घास मिळत नाही. अहो ज्याने स्वराज्य निर्माण केलंय त्यांनाही कळत नाही की नक्की या स्वराज्यात चाललंय तरी काय. दादा कोणीतरी दुबईतला एक माणूस सहज कळ फिरवावी तशी कळ फिरवतोय आणि लाखो मुंबईकरांचे जीव लुटत जातो. कोणीतरी दुबईतला एक माणूस सहज कळ फिरवावी तशी कळ फिरवतोय आणि लाखो मुंबईकरांचे जीव घेऊन जातोय. याला पकडा त्याला धरा, याला पकडा त्याला धरा असे सर्व जण ओरडतात. अरे पण जे खरोखर मेलेत त्यांच्यासाठी कुणीच हळहळत नाही. महाराज आपण निर्माण केलेल्या स्वराज्यात राज्य कुणाचं आहे तेच कळत नाही. दादा शिकले सवरलेली पोरं नोकऱ्यांसाठी वनवन फिरतायत. शिकली सवरलेली पोरं नोकऱ्यांसाठी वनवन फिरतायत. अरे ज्या आई बापानं शिकवलं त्यांच्यावर तनफन करतायत. 1760 पुजून सुद्धा साधी वसिलाची चिठ्ठी मिळत नाही. महाराज तुम्ही निर्माण केलेल्या स्वराज्यात राज्य कुणाचं आहे तेच कळत नाही. शेतकरी माल पिकवतो मार्केटला घेऊन जातोय. कधी लागतो
का नाही तर स्वतःला विकून येतोय. आकाशाकडे डोळे विहिरीवरती अंगार, पण कुठल्याच सरकारच्या सबसिडीनं त्याचं घर उजळत नाही. राजा हा तुम्ही निर्माण केलेल्या स्वराज्यात राज्य कुणाचं आहे तेच कळत नाही. येथे महिलांवर अन्याय होत आहेत, अत्याचार होत आहेत. काही महिला तर अतिप्रसंग झाला म्हणून ओरडत आहेत. माझ घरापासून अंगणापर्यंत त्यांची धाव कधीच कमी होत नाही. एवढंच नव राजे, साध्वींच्या डोळ्यातले अश्रूही कधी टळत नाही. महाराज आपण निर्माण केलेल्या स्वराज्यात अहो राज्य कुणाचे आहे तेच कळत नाही. सुनील दादा, इथं प्रत्येकाचे दरबार झालेत, गटातटांचे सरदार झालेत. कुणाच्या भावना भडकतात, कुणाच्या भावना सरकतात. इथं प्रत्येकाचे दरबार झालेत, गटातटांचे सरदार झालेत. कुणाच्या भावना भडकतात, कुणाच्या भावना सरकतात. अरे पण शेजारी बसलेली मन मात्र काचेसारखी तडकतात. दंगलीत जळून जातात सर्वसामान्य माणसं आणि राष्ट्रही. दंगलीत जळून जातात सर्वसामान्य माणसं आणि राष्ट्रही. अरे पण ज्याने दंगल घडवली ते कधी जळत नाही. महाराज आपण निर्माण केलेल्या स्वराज्यात अहो राज्य कुणाचं आहे तेच कळत नाही. विठ्ठल शिंदे ज्या पद्धतीने ही वेदना सांगून जातात, ही वेदना मला वाटतं आपल्याला थांबवते. म्हणून कसं जगायचं असेल, कसं जीवन जगायचं असेल तर आपल्यासमोर नारायण महाराज आहेत. कसं राहायचं असेल तर मला वाटतं हे सर्व तुमचे कडबोडी गावचे ग्रामस्थ आहेत. म्हणून सुधाकरजी असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखली नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची भीती आलेल्या ताऱ्यांची, आयुष्याला भेटता नाही चैन पडावी स्वप्नांची. असेल दांडगी इच्छा ज्यांची मार्ग तयाला मिळती सत्तर, नजर रोखली नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असेही काही नारायण महाराज यांच्यासारखं करून जावं असंही काही दुनियेतनं या जाताना घरीवर यावा जनाचा सारा निरोप शेवटचा घेताना. मग क्षण तो काळाचा एक क्षणभर वावा कातर नजर रोखली नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. धन्यवाद.